यानंतरची बातमी आहे नाशिकमधून। वैष्णवी हगवणे प्रकरण हे ताजा असतानाच आता नाशकातही अशाच एक प्रकारची घटना घडली आहे। या नाशिकमध्ये विवाहितेनं आत्महत्या केली आहे। नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये असणाऱ्या भक्ती अपूर्वा गुजराथी या विवाहितेनं आत्महत्या केली आहे। तिची सासू, सासरे, पती, नणंद ही सासरची मंडळी तिला त्रास देत होती असा आरोप तिच्या आत्महत्येनंतर तिच्या नातेवाईकांनी केलेला आहे। नातेवाईकांच्या तक्रारीनंतर गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये सध्या गुन्हा दाखल झालेला आहे। ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशी तात्काळ आमच्याकडे कुठलीही माहिती नसताना आम्ही त्यांच्या नातेवाईकांशी तात्काळ संपर्क साधला। त्यांना तिथे बोलवलं, त्याचे भाऊ, वडील वगैरे त्यांच्याशी संपर्क साधला। ते दुपारपर्यंत आले, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, स्वतः मी चर्चा केली। त्यानंतर त्यांनी सांगितलं की गुन्हा दाखल करायचा, आम्हाला तक्रार द्यायची। आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर आम्ही लगेच तपासाला सुरुवात केली। त्याच्यामध्ये आमच्याकडून म्हणजे कुठलीही दिरंगाई झाली नाही पोलिसांकडून। याबाबत तक्रारदार असे आमच्याविषयी पोलिसांविषयी काही म्हणणं नाही, कारण त्यांनी मागणी केल्याप्रमाणे आम्ही त्यांना तात्काळ प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आमचा पुढील तपास सुद्धा युद्ध पातळीवर चालू आहे।